जे ठिकाण आपण पाहत आहात ते आहे भगवान परशुरामचं इथं वास्तव्य असलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी भगवान परशुरामाने एका गुह्यासारख्या दगडाच्या खोपीमध्ये राहून दिवस काढलेले आहेत. आणि ब्रह्मपुत्रा नदी आहे. तिथे परशुरामाचं कुंड आहे. हे वरचं दिसते ना, तिथे परशुरामाचे कुंड आहे. ते खाली पण दिसते बघा, ब्रिजच्या त्या बाजूला बघा दिसतं. मी झूम करतो. मी झूम करतो. इथे परशुरामाचं कुंड आहे. दिसते हे सफेद इथे. हो, इथून तर फक्त चायना 200 किलोमीटर आहे.